बरं स्वामिकाज म्हणजे गड्याने मालकाचं इमानदारीने काम करणं किंवा सेवा करणं याला म्हणतात स्वामिकाज. बरं गुरुभक्ती म्हणजे काय तर शिष्यानं गुरुची सेवा करणं किंवा आज्ञा पाळणं याला म्हणतात गुरुभक्ती. बरं पितृवाचन म्हणजे काय तर पुत्राने पित्याची सेवा करणं किंवा आज्ञा पाळणं याला म्हणतात पितृवचन. मग तुम्ही म्हणता आई वडिलांची सेवा केल्यावर देव आपलाचा होतो का तर देव बी आपलाचा होतो आणि जे नाही ते देव आपले काम करतो. आपण लय म्हणतो ना चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण कोणी केलं चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. पण का केलं याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला. तर महाराज मंगळ वेळेचे निष्ठावंत वारकरी चोकोबरा यांचे वडील रानोबा यांचं शरीर थकलं. हातपाय हलायना स्वतःची कंबर स्वतःला धुतायना. त्यावेळेस रानोबा चोकोबरायला आवाज देतात. चोका अरे चोका इकडे मला माझी कंबर धुताय ना. चोकोबराय आले. चोकोबरायने असं धरलं. महाराज मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल. चोकोबरायने असं धरलं. तेवढ्या सोयराबाई मागून आल्या. सोयराबाई म्हणाल्या अविरत भाषेने असा इशारा केला सोयराबाईंनी की धनी मी कंबर धुते म्हणून. आणि सोयराबाईंनी कंबर धुतली. आणि रानोबांना एकच धोतर होतं म्हणून सोयराबाई म्हणाल्या की मामाजींना एकच धोतर आहे त्यांनी पुसावा. तर मामाजींना घालाय काय म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं जात्याची कंबर पुसली आणि अविरत भाषेने असा इशारा केला की धनी त्यांना मामाजींना बाजावर नेऊन ठेवा. आणि हे प्रकरण पाहून चोकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. आणि असं धरलेलं होतं म्हणून चोकोबरायच्या डोळ्यातला एक देव रानोबांच्या पाठीवर पडलं. आणि चोकोबराय रानोबा म्हणतात चोका अरे चोखा का रडतोस रे. तुला माझी कंबर धुवावा लागेल म्हणून रडतोस का रे. मग चोकोबराय म्हणतात असं काही नाही बाबा. चोकोबरायने अश्रू सावरले आणि चोकोबरायने असं धरलं बाजावर नेऊन ठेवलं. त्यावेळेस रानोबा म्हणतात चोखा तुला एक विचारू. त्यावेळेस चोकोबराय म्हणतात विचारा ना बाबा. मग रानोबा म्हणतात चोखा माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आलता. जी आरती बांगड्यांचा आवाज आला ती आरती माझी कंबर कोणीतरी महिलेनंच धुतली. आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, 2 म्हणजे आपली धर्मपत्नी आणि 3 म्हणजे आपली मुलगी. आणि मुलीला जर कधी बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. 1000 सप्ते केल्याचं पुण्य लागते. मग रानोबा म्हणतात चोखा तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही. तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही. आणि तुला बहीण आहे मला मुलगी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे आणि ती एवढ्या लांब येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी. त्यावेळेस चोकोबराय म्हणतात बाबा तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. मग रानोबा म्हणतात चोका सुनबाईला आवाज दे. चोकोबराय आवाज देतात सोयरा तुला बाबा बोलवतात. सोयराबाई आल्यान म्हणाल्या जी मामाजी. रानोबा म्हणतात हे माय बस. रानोबा सुनेला माय हा शब्द वापरतात. माय हे माय बस तू माझी कंबर धुतली. त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या जी मामाजी मी तुमची कंबर धुतली. मग रानोबा म्हणाले तुला माझी कंबर धुताना किळत नाही आली. एखाद्या मुलानं जर दुधाचा काला जर जास्त वेळा चिवडला तर त्याची जन्मदाती आई तो काला कळत नाही त्याची किळस करते. मग तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात नाही मामाजी. मग रानोबा म्हणतात कसं काय. सोयराबाई म्हणतात मामाजी
मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही. मी तुमची कंबर धुताना सासऱ्याचं नातं धरलं नाही, तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचं बाप समजलं आणि कंबर धुतली. महाराज त्यावेळेस चोखोबराच्या डोळ्यात खळ 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 आठ यायला लागले. राणबास वर बाताचा राणबा म्हणतात, देवा ऐक रे देवा, जगात नंबर एक तिथून दिलीच रे, पण ऐक देवा, ज्या सुनेनं माझी कंबर धुतली, एवढ्या खालच्या पात्रतेचं काम केलं, कधी जर वेळ पडली तर तुला माझ्या सुनेचं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम करावं लागल. म्हणून जगाच्या मालकानं चोखोबराच्या पंथीचं बाळातपण केलं. चोखोबाची बहीण सारा सारा करा, चोखोबाची बहीण सारा सारा करा, वैरी उघडादार हाता मार, वैरी उघडादार हाता मार, चोखोबाची बहीण सारा सारा करा, चोखोबाची बहीण माझ्या सुनेनं माझी कंबर पुजली, तो पदर तुला डोक्यावर घ्यावं लागल. म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोखोबराच्या घरी राहिला. आणि राणा म्हणतात, देवा ऐक रे देवा, माझ्या सुनेला असा मुलगा दे, असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर भजन केलंय, माझ्या मुलाने सुद्धा मोठा झाल्यावर भजन केलंय, पण माझ्या सुनेला असा मुलगा दे, असा मुलगा दे, त्यानं जन्माला येताच भजन करावं. परिणाम उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. म्हणून आई वडिलांची सेवा केल्यावर देव आपलासा होतो. आणि एकदा सर्वांनी हातावरती घ्या, सर्वांनी मागचे आणि प्रेमानं भजन करा. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.